तुमचं द्राक्ष उत्पन्न तर खूप चांगलं आलंय. हो. आणि तुमचं? माझं आज काही खास नाही आलं. करप्यामुळे उत्पन्नात घट आलीये आणि मागच्या 2 वर्षापासून करपा कोणत्याही स्टेजला यायला लागला. का फवारणी नाही केली नाही का? रोग आल्यावर केली होती पण काय उपयोग झाला नाही राव. करप्यासाठी स्पेशल औषधाची खरडमध्ये फवारण्या केल्या नव्हत्या का? त्यावेळी तर नाही केली. हीच तर चूक केली तुम्ही सगळ्यांनी. बहुतांश द्राक्ष बागायतदार औषधांची फवारणी फक्त फळ छाटणीच्या वेळीच करतात. पण जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्याचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने खरड छाटणीच्या वेळी झालेल्या जखमांमधून होत असतो. म्हणूनच फळ छाटणी बरोबर खरड छाटणीतही करप्याच्या योग्य नियंत्रणासाठी स्पेशल औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून खरड छाटणीमुळे झालेल्या जखमांमधून बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव होणार नाही आणि करपा वाढण्याचा धोका टळेल. दादा जरा समजेल असं सोप्या शब्दात सांगा. मी माझ्या द्राक्षाच्या बागेत नेहमी खरडमध्ये धानुकाच्या कोनिकाच्या 2 फवारण्या घेतो. पहिली सपकेन नंतर आणि दुसरी शेंडा स्टॉप नंतर. कोनिकाबद्दल मी बरंच ऐकलंय बरं का, पण त्याबद्दल थोडी अजून माहिती द्या ना दादा. तुला कोनिका काय रसायन आहे ते सांगतोच, पण त्याआधी खरडमध्ये द्राक्षवेलीचं पान रोगमुक्त ठेवणं गरजेचं आहे. कारण जर पान शेवटपर्यंत निरोगी राहिलं तर अन्न निर्मितीचं काम योग्य प्रकारे होऊन काडीमध्ये स्टोरेज उत्तम बनतं, ज्यामुळे काडीत गर्भधारणा चांगली होण्यास मदत होते. धानुकाचं कोनिका हे एक भारी उत्पादन आहे बाबा. कोनिकाच्या फवारणीने जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य करप्याच द्राक्ष बागेत प्रभावी नियंत्रण करता येतात. तुम्ही सगळे द्राक्ष बागायतदार हे नीट ऐकून घ्या बरं का. खरड छाटणीनंतर पावसाची वाट पाहू नका. द्राक्ष बागेत कोनिकाच्या 2 फवारण्या नक्की करा. कधी तर पहिली सपकेन नंतर आणि दुसरी शेंडा स्टॉप नंतर. महत्वाचं म्हणजे आपल्या द्राक्ष संशोधन केंद्राने सुद्धा त्यांच्या अनेक्चर 5 मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की जीवाणूजन्य व बुरशीजन्य करप्यापासून द्राक्ष शेती वाचवण्यासाठी कोनिका हेच एकमेव प्रभावी औषध आहे. आता माझं ठरलंय यंदाच्या खरड छाटणीत धानुकाच्या कोनिकाच्या 2 फवारण्या 300 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे न विसरता घ्यायच्याच.